म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं. ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूड मध्ये आले. सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे, तो मी नंतर घेईलच. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली. मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोहोचले आणि त्यांनी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते. पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार. त्यावेळेला तो सांगतो की नाही हो, खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून. अहो उघडा दाखवा आम्हाला काय आहे ते. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते, तो मी ट्विट केलाय. आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल. आणि तो सांगतो की नाही काहीच नाहीये. दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा. या कॅन मध्ये किती बसू शकतं साधारणतः, लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे. आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल. चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात. जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढं मोठं लिक्विड चुकून कसं राहील? आणि जर दुसरी गोष्ट, जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं, संपूर्णतः क्लीन केलेलं होतं, तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो, याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक अजूनही तिथे आहेत.